गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आत्ता ना सकाळचे 5 वाजलेले. तर मी इथे किचन क्लीन करून ठेवलं होतं रात्री. आता पुन्हा मी गॅस वगैरे कट्टा वगैरे पुसून घेते, म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. तर इथे मी आता कोमट पाणी करत ठेवते प्यायला 1 ग्लास. आणि ना आपण आपल्या दिवसाची सुरुवात किती सुंदर करतो ना, यालाही खूप महत्त्व आहे. सकाळी उठल्यावर चहा कॉफी घेण्याआधी ना 1 ग्लास कोमट पाणी प्यायची सवयच लावून घ्यायची. कोमट पाणी प्यायल्यावर ना घसा आणि पोटाला आरामदायक वाटू शकतं आणि दिवसाची सुरुवातही हलकी फुलकी होते. आता ना सकाळचे 6 वाजलेले. किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे पहा. पक्ष्यांचा आवाजही किती सुंदर येतोय. आणि आज जरा पाऊस नाही आहे, त्यामुळे छान वाटते बाहेर. आणि हा पहा माझं छोटंसं गार्डन. तर इथे ना मी चहा ठेवता ठेवता जरा बोलते हा. आज ना मला गृहिणीबद्दल थोडंसं मनापासून बोलायचं वाटतंय. तर गृहिणीचं आयुष्य ना खूप साधं दिसतं, पण त्या साध्या आयुष्यामागे खूप मोठी मेहनत असते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीवेळी वेळ, आवड, निवड, गरज सगळं लक्षात ठेवणारी एक व्यक्ती म्हणजेच गृहिणी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची कामं सुरूच असतात. स्वयंपाक, घराची साफसफाई, मुलांची काळजी, कुटुंबाची जबाबदारी. आणि हे सगळं करताना ती स्वतःसाठी मात्र शेवटी उरलेला वेळ देते. पण गंमत माहिती आहे का, ती एवढं सगळं करूनही म्हणते, काही नाही, माझं तर रोजचंच आहे. पण हे रोजचं काम अजिबात छोटं नाही हा. तर चला, माझी चहा पिऊन झाली, इथे पाणी पण भरून झाला माझा. तर आता मी इथे ना छान लहानपणीची आठवण म्हणून मी आज इथे मालपुवा बनवणार आहे. मला लहानपणी खूप आवडायचे. तर चला कसे बनवते दाखवते. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. गूळ टाकायचं आहे, तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे, तुम्हाला किती हवा आहे गोड तो. मी जरा जास्तच टाकलेला आहे. आता इथे मी दूध घेतलेलं आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे. थोडंसं पातळच करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेणार आहे. आपलं पीठ आता तयार झालेलं आहे. तर इथे तवा गरम करत ठेवलेला होता. आता आपण याच्यावरती टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. काढून बघूया. एका बाजूने छान असं शेकलं आहे. आता आपण पलटी मारून घेऊया. छान असं खरपूस कलर आलेला आहे. आता आपण याही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. छान असं आपलं मालपुवा तयार झालेला आहे. खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. काढून घेऊया आता आपण. आता इथे मी तांदळाची भाकरी बनवणार आहे. तर मी इथे पीठ भिजवून घेते.
2च भाकरी बनवायच्या आहेत, 2च भाकऱ्या बनवणार आहे. छान असं पीठ मळून घेतलंय. भाकरी आता पण थापून घ्यायची आहे ताटावरच. भाकरी आपली भाजून घेऊया. पाणी लावून घ्यायचं आहे. गृहिणी आहे ना, ती घराची खरी ताकद आहे. गृहिणी म्हणजे फक्त घरात राहणारी स्त्री नाही, ती घराला झोपून देणारी व्यक्ती असते. सकाळी सकाळी आधी उठून घरातील प्रत्येकाची काळजी घेताना तिचा स्वतःचा दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे तिलाच कळत नाही. कोणाला नाश्ता हवा असतो, कोणाला डब्बा, कोणाची आवड लक्षात ठेवायची असते, तर कोणाच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखायचं असतं. तिच्या कामाला सुट्टी नसते, पगार नसतो, पण तिच्या कष्टामुळे घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं. कधी कधी तिलाही थकवा येतो, तिलाही वाटतं कुणीतरी आपल्याला विचारावं, तू कशी आहेस. म्हणून प्रत्येक गृहिणीला एकच सांगावंसं वाटतं, तुम्ही जे करता ना त्याची किंमत पैशात अजिबात मोजता येत नाही. तुम्ही घर सांभाळत नाही, तुम्ही एक संपूर्ण कुटुंब सांभाळता. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही आनंदी असाल ना तरच तुमचं घरही आनंदी राहील. तर इथे ना माझी भाकरी पण झालेली आहे. तर छान अशी माझी भाकरी तयार झालेली आहे. तर आता इथे मी देवपूजा करणार आहे. छान अशी माझी देवपूजा झालेली आहे. तर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.